पुरणाच्या पोळ्या केल्या, त्या पोळ्या करायला चालू आहे बघा. आता ही कुरवडी तळली, भजे. आज वडसावित्री पौर्णिमा. नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला, नमस्कार भाऊ बहिणीला, नमस्कार. आमच्या शेजारच्या मावशी आल्याच्या मला म्हणते तसा व्हिडिओ निघते का. आज वडसावित्री पौर्णिमा आहे, पोळ्या करते भावा बहिणीनो. बसा किंवा मावशी. त्यामध्ये तसे व्हिडिओ निघतात का. आता काय करता, आज पोळी खा बघा मावशी. आहो हा आवाज येते का बघा मावशीचा. खाणार का नाही. आज तुमच्यासाठी गुळाची पोळी केली मी, साखरेच्या करत असते. आता कधी जाईल इथून पोळी गुळाच्याच. त्यांना गुळाची आवडते. आमच्या शेजारच्या मावशीला पोळी साखराची आवडत नाही म्हणते. त्यांच्या पायी आज काय केले मी, गुळाची पोळी केली बघा. आज आहे वडसावित्री पौर्णिमा. तळण तळय आणि भात वडफळ केले, ती सगळं केले बघा. म्हणलं राहिले तर आता पोळ्या तेवढ्या. दाजी गेले तर कामाला. दिसते का मावशी तिथं मी, दिसते. झालंय लवकर. आता शिकवण 9 वाजले. ते पाणी यायचे आणि नळाला पाणी भरायचे, सगळं कामच आहे. नाही आज कुठलं दाजीला सोड नाही. हो ना. आल्याला जिभेतून उचललं की मला काय होती तो मला काय माहित नाही बा. मी बाहेरच निघले. आता एकदा पोळ्या झाल्या की झालं. पोळ्याचं जास्त असते. आज बसून करायला उभं राहून करत असते. चुलीला बी सरपण नाही. पाऊस पडला ती इजलं, सरपण बी सगळं भिजलं. चूल बी पेटाना बघा. काय करावं, केलं की गॅसवर. चला चला गसयानु सुवासिनी ग बायनु, पूजा वडाची करूया. तेर सुताचा धरूया, पूजा वडाची करूया. चला चला गसयानु. गुळाचे पुरण बघ चांगलं आहे का. आता ते बहिणीचं दुखत आहे, त्याने बी काय करू वाटाना बघा. आता तिचं दुखत आहे, ती जायवर लोळत इकडं इकडं. त्याच्यामुळं कामात बी लक्ष लागाना, कशातच लक्ष लागाना. तरी बी के उठले. दाजी म्हणलं आज सण आहे, डाळ शिजू घातली. सण तर करावंच लागतं आहे का. आता तिचं दुखत असलं तरी सण करावंच लागते. तिला घासभर खाऊ घालावं लागतंय. ती खाते की नादाने एखादा घासते. आता जेवण कमी झालंय तिचं ना, त्याच्यामुळं सारखं तिच्याकडेच लक्ष लागतंय. सारखं तिच्याकडे ती लोळत बाई नाही की इकडं. काय करते उठली होती की बघा. भावा बहिणीनं मला सांगायचं, माझ्या बहिणीचं लय दुखतंय बघा. नाहीतर इरुळा वडाची पूजा करून येत असते मी लवकर सकाळी. बहिणीचं दुखतंय का नाही, त्याला जरा हालाय ना, जड झालंय. काय करावं, लक्ष लागाना कामाची कशातच लक्ष लागा. सारखं बहिणीकडे जायचं. हे घासभर करून ने खाऊ घाल, ते घासभर करून ने खाऊ घाल. आणि सासूचं केलं मरणाचं. आता बहिणीचं आहे बघा. बहीण जागेवर सांभाळते. आज 2-4 महिने आधी माझ्याजवळ होती. सगळ्या दवाखान्यात दावलं बघा. सगळं कोणतरी म्हणलं पुन्हा देवाला नाही, ह्या देवाला अजिबात नाही म्हणलं. आईला तसलं हिंडायचं नाही कुठं देवाला. मेंदूला देव काय करणार आहे, मेंदूला मार लागलेला आहे तिच्या पहिला.
पहिलं काय झालंय भावा बहिणीला माहितीये का, बहिणीच्या मेंदूला लागलाय मार. मग मार लागल्यामुळे ती शिरा हे झालेले आहेत ना, ते काय म्हणते ते रक्तवाहिन्या जरा वाहत नाही. त्या रक्तवाहिन्या आज चांगलं बोललं, टेन्शन आलं तर माणसं चक्कर व्हायचं काम, त्याला तर मार लागलाय लय. तेव्हा लय सेवा केली बघा बहिणीची, भावा बहिणीनं आईसारखं बहिणीला सांभाळले, आईसारखं सांभाळते. आणि बी काल म्हणजे कोंडबळी करून दिली खायला. पुन्हा मी म्हणलं तिळाची करंजी करू का, 4-5 दिवसा खाईन. शेवाचं लाडू करू का तुला, किती लाडू खाल्ला म्हणली कर शेवाचं लाडू. भावा बहिणीनं म्हणलेल्या टायमालाच मी शेवाचं लाडू करून बहिणीला दिला. किती 2च घास लाडू खाल्ला पण केलं. थोरली बहीण म्हणजे आईसारखीच असते बघा. आणि बिचारीची सेवा बी आपण तशीच आईसारखी केली, सांभाळलं बी भावा बहिणीनं सांभाळते. आणि पण आता जरा जास्त दुखायले तिचं, बहिणीचं काय होईल जास्त दुखायले, लक्ष लागाना, वेळेकडे लक्ष लागाना. तुम्हाला सांगते काय करण्याकडे लक्ष लागाना. बहीण आहे ना शेवटी, लय काम केलं ह्या बहिणीनं. आता आजारी आहे का बहीण, त्या बहिणीनं लय काम केलं. वाचतं नाही, मला म्हणली दाजीला पोळ्या कर म्हणले. मी म्हणलं करायचा, पुरण घालू का नको म्हणलं बहिणीला. म्हणली घाल की दाजीला पोळ्या कर म्हणजे. सगळं कळतंय, बोलती, सगळं चांगलंय तिचं. आणि त्या पुण्याला दवाखान्यात नेल्यापासून मेंदू चांगला झालाय तिचा. म्हणजे आधी तरी ध्यानात राहत नव्हतं, पण आता चांगलं ध्यानात राहायला लागले. ते पुण्याच्या एरवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं 1.5 महिना, तर चांगलं ध्यानात राहायला लागले. पण काय म्हणते ती तशी देवाचं डॉक्टर म्हणलेच होते की मेंदूचं हे झालंय, सगळं रक्त गेलेलं आहे मेंदूतलं त्यांच्या, त्याच्यामुळे ती काय हेच नाही. तर काल डॉक्टरला आणलं, आमच्याच गावातले डॉक्टर, त्यांचं सामान राहिले घेऊन जायचं. आता दाजीला फोन करते, ते डॉक्टरचं सामान राहिले थोडं इथं, ते घेऊन जावं म्हणते त्यांना. काल आणले ते डॉक्टर बिचारे आले, त्यांची काय फी असेल ती दिली. आता पण बोलवायचे डॉक्टरला तपासायला. सारखं बोलली तर डॉक्टर घरी बी बोलली तर डॉक्टरला आम्ही येते डॉक्टर साहेब घरी, त्याला तपासायला बोलली. तर आता माणसाला न्यावं तरी कुठं, बारशी झाली, बारामतीला नेतं, आंबोजोगाईला नेतं, सगळे डॉक्टर झाले बघा, सगळे डॉक्टर. आणि ती आई काय म्हणली, अनेक गांगणापूरला न्या म्हणून. कोणतरी माणसं 4 माणसात बसले की चालूच झालं. मी म्हणलं त्याला आता हालाही ना तर कुठं जीवाची फजिती करायची का, खाते 2 घास खाऊ दे म्हणलं, अजिबात नाही म्हणलं तसलं देवरसपणा अजिबात. जा देवाची घरात पूजा करा, पाया पडा, पण कुठं हिंडवत. आजारी माणसाला आदळ आपट करण्यात अर्थ नाही. त्याला सुख मिळतं का, हिथून देव जागेवर बसलं तरी सगळं देव येते. आधीच तिचं दुखत आहे ना, आदळ आपट कुठं करावी सांगा भाऊ. रात्री आपल्या देवाला युट्यूबला देवी बघितल्यामुळं 3-4 आरती देवी बघण्यासाठी आले होते काल. आता परत गेले, ती बऱ्याच वेळ बसले, 1-2 तास झाल्या. एवढ्या राहिल्यात पोळ्या करायच्या. आता एवढ्या पोळ्या केल्या, त्या एवढ्या पोळ्या झाल्या की झाला बघा स्वयंपाक. पूजा ही सगळं झाले आज, घरातली देवपूजा. फक्त दाजी गेले डॉक्टरला आणायला गेलं, तर दाजी ते डॉक्टरला सोडवायला बी गेले, परत आणाय गेले ते सोडवायचे. त्याच्यामुळे वडाकडं काय गेले नाही. आणि व्हिडिओ आज जरी काढले वडपूजेचे तरी उद्या टाकीन, कारण दाजी कशीच असते ते सगळं. दाजीला सवड नाही, सारखं डॉक्टरकडे जाते दाजी, मग माझ्याकडे देतच नाही. भाजी मी टाकतो. बघा पोळ्या कशा झाल्या, गुळाच्या पोळ्यात. आज गुळाच्या पोळ्या केल्या, साखराच्या करीत असते रोज. आमच्या शेजारच्या मावशी का नाही, जरवारीला त्यांना जेवा म्हणलं का नाही, त्या काय म्हणते त्या, मला नको बाय साखराची पोळी तुमची, मला गुळाची आवडते म्हणून आज गुळाची केली.
पडन पडन ते खाली पडन, होईल पाणी. कशाच होईल पाणी? त्याचं तिकडे एवढं कळा ना. सांगितल्यावर राग येतो. पडन खाली म्हणलं ते कॅमेरा चालू आहे तिथं. मला एवढं कळत नाही, काय एवढा धक्का लागला तरी भुगा होत असते. काय बी सांगायचं अवघड आहे, बोलायचं अवघड आहे. मला कळत नाही, कळतंय सगळं, पण आता काय करता भावा, सगळ्या गोष्टी अवघड असते. झाल्या बघा आता पोळ्या किती झाल्या त्या, मस्त झाल्या. गुळाच्या पोळ्या केल्या पण मस्त झाल्या. आज गुळाच्याच पोळ्या केल्या. भजे केलं, कुरवडी केली, भात झाला, वडफळ झाली. तुम्हाला दावते आणि चला चला गसयानो सुवासिनी ग बायानो पूजा वडाची करूया. पोळ्या करायला केले त्या जरा झाडे ते असू दे, काय नाही पातळच नाही म्हणून हे काय. बघा या पुरणपोळी खायला भावा बहिणीनं या. तुम्ही म्हणता आज वडाचा ही व्हिडिओ टाकते, पण दाजी उद्या टाकतील बघा. आज काय काढलं तरी उद्या टाकतील. दाजी जर वेळ डॉक्टरला आणायच्या गडबडीत दाजी आणलं होतं डॉक्टरला सोडवायला गेले, तर आता सध्या घरी नाही, तर हेच कॅमेरा ठेवलाय, चालू केलाय व्हिडिओ. मला पुरणपोळ्या करायला लागले, व्हिडिओ तरी काढावा. बघा तरी आता कसल्या पोळ्या झाल्यात बघा. हो का, अशा पोळ्या झाल्यात, पुरणाच्या पोळ्या. गुळाचं पुरण केलंय, भजे आणि कुरवडी.